तुम्हाला माहिती आहे का, रेस्टॉरंटमध्ये क्रिस्पी कॉर्न जे स्टार्टर दिलं जातं ते किती छान कुरकुरीत असतं आणि जेव्हा आपण क्रिस्पी कॉर्न घरी बनवतो तेव्हा तितकंसं कुरकुरीत होत नाही किंवा क्रिस्पी होत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही स्पेशल टिप मी सांगणार आहे की क्रिस्पी कॉर्न क्रिस्पी कसं करायचं, कुरकुरीत कसं करायचं। तर चला, रेसिपी खूप सोपी आहे, सुरुवात करूया। सगळ्यात आधी भांड्यामध्ये इथे पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाणी थोडं गरम झालं की यामध्ये आपण स्वीट कॉर्न घालून घ्यायचं आहे। सध्या मार्केटमध्ये खूप छान स्वीट कॉर्न येत आहे, तर स्वीट कॉर्नच्या तुम्ही बऱ्याच रेसिपी करत असाल। सगळ्यांना आवडणारी ही स्टार्टरची रेसिपी म्हणजे क्रिस्पी कॉर्न। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्पेशल टिप देणार आहे की क्रिस्पी कॉर्न कुरकुरीत कसे झाले पाहिजे, कुरकुरीत कसे बनवतात। तर बघा, इथे 5 मिनिटासाठी मी इथे कॉर्न बॉईल करून घेतले आहे। त्यानंतर एक्सेस पाणी काढून टाकायचं आहे आणि आता हे कॉर्न आपण दुसऱ्या एखाद्या मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊयात। आता आपल्याला या कॉर्नवर मसाल्याचं कोटिंग करायचं आहे। सगळ्यात आधी इथे मीठ घातलं आहे मी, त्यानंतर चाट मसाला घालायचा आहे, काळी मिरी पावडर घालायची आहे व यामध्ये आलं लसूणची थोडी पेस्ट घालून घ्यायची आहे। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। प्रत्येक दाण्याला इथे मसाल्याचं कोटिंग झालं पाहिजे। तर आता यामध्ये आपण 2 चमचे मैदा व 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। मैदा व कॉर्नफ्लॉवर याचं प्रमाण सेम असू द्या, खूप जास्त पण घालायचं नाही, 2 चमचे सफिशियंट आहे। हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सगळीकडे व्यवस्थित कोटिंग झालेलं आहे। आता यामध्ये थोडासा मैदा व कॉर्नफ्लॉवर जो जास्तीचा आहे तो आपण चाळून घेऊयात, कारण आपल्याला हे कॉर्न तळायचे आहेत। तर तेल खराब होऊ नये म्हणून जो जास्तीचा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर जे आहे ते आपण चाळणीने चाळून घेऊयात, म्हणजे आपलं तेल खराब होणार नाही। बघा, आता मी इथे तेल तापत ठेवलेलं होतं, यामध्ये आपण कॉर्न घालून घ्यायचं आहे। हे आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचं आहे। तर तेलामध्ये जे कॉर्न आहे, मक्याचे दाणे आहे, ते फुटून उडू नये म्हणून कढईवरती तुम्ही अर्धवट झाकण ठेवा, म्हणजे कॉर्न उडणार नाही। बघा, अशा पद्धतीने हे तळून झालेले आहेत। तर मी आधीही थोडेसे कॉर्न तळून ठेवलेले होते। तर आता आपण हे क्रिस्पी करायचे आहेत। तर क्रिस्पी करण्यासाठी काय करणार, स्पेशल टिप आहे, रेस्टॉरंटमध्ये देखील असं करतात, थोडेसे अर्धवट फ्राय करून ठेवलेलं जातं आणि व त्यानंतर परत एकदा आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे याला डबल फ्राईंग मेथड म्हणतात। डबल फ्राय केलं की पदार्थ हा क्रिस्पी होतो। तर बघा, माझे कॉर्न सगळे तळून झालेले आहेत। तर स्पेशल टिप आपली हीच आहे की आपल्याला डबल फ्राय करायचं आहे। आता एका मोठ्या बाउलमध्ये मी हे सगळं काढून घेते। यामध्ये आता आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची घालणार आहोत, त्यानंतर शिमला मिरची घालणार आहोत, बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत आणि कोथिंबीर घालून घेणार आहोत। आता याचबरोबर यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे, अर्धा ते पाऊण लिंबू आपण यामध्ये घालून घेऊयात। काश्मीरी मिरची पावडर ही घालून घेऊयात आणि आमचूर किंवा चाट मसाला तुम्ही इथे घालू शकतात। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। बघा, किती सुरेख रंग दिसत आहे। तर आपलं क्रिस्पी कॉर्न रेडी आहे। रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा।